वयाचे गुणोत्तर, त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:5:6, 3:5:6 आहे. आणि त्यांच्या आजच्या वयाची बेरीज आणि त्यांच्या आजच्या वयाची बेरीज 112 आहे. 112 आहे. तर रवीचे 3 वर्षापूर्वीचे वय, 3 वर्षापूर्वीचे वय 3 वर्षापूर्वीचे वय आणि विजूचे 3 वर्षानंतरचे वय आणि विजूचे 3 वर्षानंतरचे वय, 3 वर्षानंतरचे वयाचे गुणोत्तर किती? वयाचे गुणोत्तर किती? काढले का? काढले? किती येत आहे? 17 बरोबर आहे. बघा आपल्याकडे किती देऊन आहे? आपल्याकडे 3 जण आहे. कोण आहे? रवी आहे, किशोर आहे, विजू आहे. यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर, यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 3:5:6 आहे. आणि त्यांच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे? आजच्या वयाची बेरीज किती आहे? 112. आजच्या वयाची बेरीज किती आहे? 112 आहे. तर रवीचे 3 वर्षापूर्वीचे वय आणि विजूचे 3 वर्षानंतरचे वयाचे गुणोत्तर किती हे कळायचं आहे आपल्याला. क्लिअर आहे काय गोष्ट? क्लिअर आहे सर, क्लिअर आहे. तर हे 3 कोणाचे वय? 3 गुणोत्तर कोणाचे वय? रवीचे. 5 गुणोत्तर कोणाचे वय? किशोरचे. आणि हे 6 गुणोत्तर कोणाचे वय? विजूचे. यस आर नो? यस. ओके. तर त्यांच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे? 112. यस आर नो? यस. विजूचे आजचे वय, समजा रवीचे आजचे वय किती आहे? 3x. क्लिअर आहे? यस आर नो? यस. हा. आणि किशोरच्या आजचे वय किती आहे? 5x. यस आर नो? यस आर नो? यस. ओके. हे कोणाचे वय? किशोरचे वय ना? ओके. विजूचे आजचे वय किती आहे? 5x, 6x. यस आर नो? आणि त्यांच्या वयाची बेरीज अशी, त्यांच्या वयाची बेरीज किती आहे? 112. डन. किसी कोई दिक्कत होनी नहीं चाहिए. तर 3x, 5x आणि 6x. 3x, 5x आणि 6x म्हणजे किती होते? 14x. यस आर नो? तर 14x बरोबर 112. x म्हणजे किती हो? 14चा फळा येते का? 14चा फळा येते का? 14 एका, 14 दुने, 14 तिका, 14 चौक, 14 पाचा, 14 चकम, 14 साता, 14 नाटा. यस. 14 नाटा 112. 14 नाटा 112. क्लिअर आहे का? यस और नो? यस. 14 नाटा 112. क्लिअर. किती वेळा भाग गेला? 8 वेळा. एक्स किती निघला? 8. क्लिअर आहे? यस और नो? ओके. रवीचे वय किती आहे? रवीचे वय, आजचे रवीचे वय किती आहे? 3x आहे. यस और नो? ओके. किशोरचे आजचे वय किती आहे? 5x आहे. यस और नो? यस. विजूचे आजचे वय किती आहे? 6x आहे. ओके. क्लिअर आहे? एक्स सोबत 3 सोबत या एक्सचा रिलेशन काय? गुणाकारचा आहे. एक्स किती निघला? एक्स किती निघला? 8. म्हणजे 3 गुणिले 8 करायचे आपल्याला येतं. 3 गुणिले 8 किती होते? 8 त्रिका 24. हे कोण हो? हा रवी हो. रवी किती वर्षाचा आहे आज? आज किती वर्षाचा रवी? 24. ओके. 5 सोबत या एक्सचा काय रिलेशन आहे? गुणाकारचा. यस और नो? एक्स किती निघला? एक्स किती निघला? एक्स 8 निघला. यस और नो? एक्स किती निघला? 8 निघला. 8.
तो 5 गुणिला 8, ठीक आहे, हे 3 गुणिला 8, 5 गुणिला 8 किती होते? 8 पंचे 40. व्हेरी गुड. ठीक आहे, किती होते? 40. क्लिअर आहे का नाही आहे? ओके क्लिअर आहे. हा, याचा आणि याचा रिलेशन काय गुणाकारचा? ओके, तर हा 6 आणि हा किती आहे? sin 8 48. 48 वर्षाचा आहे. किती वर्षाचा आहे? 48 वर्षाचा आहे. रवी किती वर्षाचा आहे? 24. किशोर किती वर्षाचा आहे? 40. विजू किती वर्षाचा आहे? 48. काही प्रॉब्लेम आहे का? किसी को कोई दिक्कत होनी नहीं चाहिए, होनी नहीं चाहिए. एग्जाम मध्ये असं सोडवायचं नाही आहे. एग्जाम मध्ये असं सोडवायचं नाही आहे. एक्झाम मध्ये कसं सोडवायचं आहे बघा. 3 5 8 3 5 6 किती होते? 6 5 11, 11 3 14, 14 8 112, 14 8 112, 8 त्रिका 24, 8 पंचे 40, 8 छकम 48. खत्म, टाटा. हा, ठीक आहे. काय प्रॉब्लेम आहे? काही प्रॉब्लेम असायला नाही पाहिजे. काही प्रॉब्लेम असायला नाही पाहिजे. डन. तर का म्हणताय हा? आजचे वय विचारताय का? आजचे वय विचारताय का? कधीचे वय विचारताय? रवीचे 3 वर्षापूर्वीचे वय आणि विजूचे 3 वर्षानंतरचे वय. तर रवीचे रवी 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 म्हणजे 24. रवीचे आजचे किती आहे? 24. तर 3 वर्षापूर्वीचे विचारताय ना. तर 3 वर्षापूर्वीचे मायनस की प्लस? मायनस. किती वर्ष मायनस? 3 वर्ष. म्हणजे किती वर्षाचा होता 3 वर्षापूर्वी? 21 वर्ष. यस ऑर नो? रवी 3 वर्षापूर्वी किती वर्षाचा होता? 21 वर्ष. 21 वर्ष. त्याच्यानंतर कोण आहे? विजू 3 वर्षानंतरचे वय. विजूच्या किती आहे आजचे? 48. तर 3 वर्षानंतर म्हणताय ना? नंतर म्हणताय ना? तुझे वय आज 2 वर्ष आहे, तर 3 वर्षानंतर किती होईल? 5 वर्ष. यस ऑर नो? ओके, तर 3 वर्षानंतर 3 प्लस करावं लागेल की नाही करावं लागेल? यस ऑर नो? 48 ने 3 किती होते? 51. किती होते? 51 वर्ष. खतम. ओके, काय प्रॉब्लेम आहे? काही प्रॉब्लेम कोणाला असण्याची शक्यता नाही आहे. डन. डन. तर मग रवीचे 3 वर्षापूर्वीचे वय 21 आणि विजूचे 3 वर्षापूर्वीचे वय 51. क्लिअर आहे का नाही आहे? क्लिअर आहे? क्लिअर आहे. तर पण ते विचारताय का? तेही नाही विचारताय. तर वयाचे का विचारताय? गुणोत्तर. काय विचारताय? गुणोत्तर. यस ऑर नो? यस. तर गुणोत्तर काढायचे आहे. कोणाच्या? विजूच्या 3 वर्षानंतरचे गुणोत्तर आणि रवीच्या 3 वर्षापूर्वीचे गुणोत्तर. यस ऑर नो? ओके, तर रवीच्या 3 वर्षापूर्वीचे वय किती होते? 21 वर्ष आणि विजूचे 3 वर्षानंतरचे वय किती होते? 51 वर्ष. तर या दोन्ही संख्येला कोणत्या एका संख्येने भाग जाते? या दोन्ही संख्येला कोणत्या एका संख्येने भाग जाते? 3 ने भाग जाते. यस ऑर नो? यस. हे 21 कोण हो? हा रवी. आणि हे 51 हा कोण हो? विजू. यस ऑर नो? यस ऑर नो? या तिन्हीला कोणत्या एका संख्येने भाग जाते? 3 ने भाग जाते. देऊन 3 ने भाग. ओके, देऊन 3 7 21, 3 7 21, 3 1 3, 3 1 3 दिसत आहे आणि 3 7 21 दिसत आहे. काय 51 ला 17चा भाग गेला. 17 त्रिक 51, 17 त्रिक 51 झाले का नाही झाले? तर मूळ संख्या आली का नाही आली? आता भाग जाते का? नाही. तर मग गुणोत्तर किती आले? 7 17, 7 17. रवीचे गुणोत्तर किती आहे? रवीचे गुणोत्तर किती आहे? 7 आणि विजूचे गुणोत्तर किती आहे? 17. आपल्याला क्वेश्चन मध्ये हेच विचारलं होतं ना? यस ऑर नो? हा, तर एक्झाम मध्ये असं सोडवायचं आहे का आपल्याला? नाही, एक्झाम मध्ये असं नाही सोडवायचं आहे. एक्झाम मध्ये डायरेक्ट करायचं आहे. 5 ने 3 8 ने 6 14, 14 8 112, 8 त्रिक 24, 8 पंचे 40, 8 छकम 48. किती न विचारायचं आहे? 3 वर्षापूर्वीचे. कोणाचे? रवीचे. रवीचे किती होते? रवीचे किती होते? 8 त्रिक 24 होते ना. तर 3 मायनस केलं तर येते किती येते? 21 आणि 3 प्लस केलं तर येते किती येते? 51. यस ऑर नो? या दोघांना कोणत्या संख्येने भाग जाते? 3 ने भाग जाते. तर 7 त्रिक 21, 3 1 3, 7 त्रिक 21 दिसतंय? हा भाग गेला. कसा समजलं का? यस ऑर नो? हे नाही करायचं आहे एक्झाम मध्ये. हे नाही करायचं आहे एक्झाम मध्ये. ठीक आहे, एवढा टाइम नाही आपल्याकडे एक्झाम मध्ये करत बसाले. तेच करायचं है. डन. किसी को दिक्कत होनी नहीं चाहिए. आगे के क्वेश्चन की ओर बढ़ते हैं. यस और नो? अगर आप चाहो तो बढ़ोगे, नहीं तो नहीं बढ़ेंगे. बढ़ेंगे आगे? अरे समोर जाऊं का? हाँ.